यानंतर आता पुण्यातनं एक संतापजनक घटना समोर येते। पुण्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची ही घटना घडली आहे। भोरमधल्या नसरापूर या गावातली ही संतापजनक घटना आहे। मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता। 65 वर्षीय संशयित आरोपीला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी संतप्त मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली। दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग अडवून धरला होता। रास्ता रोको करत या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तालुक्यातील नसरापूर गावात एका 4 वर्षीय मुलीच्या निर्गुणपणे खून करण्याच्या घटना घडल्यानंतर गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि या गावकऱ्यांनी एकत्र येत आता या पुणे-सातारा महामार्गावर एकत्र येत ठिय्या मांडत हा संपूर्ण रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा असण्याची भूमिका जी आहे ती खरं तर या संपूर्ण गावकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते आणि कशा प्रकारे गावकरी आक्रमक झालेले आहेत ते आपण पाहतोय। खरं तर दुपारच्या सुमारास एक 4 वर्षाच्या मुलीला भीमराव कांबळे नावाच्या एका व्यक्तीने 65 वर्षीय व्यक्तीने तिला गोठ्यामध्ये नेले आणि तिचा निर्गुणपणे बलात्कार करत तिचा खून केला आणि तिचा मृतदेह जो आहे तो शेणाखाली दाबून ठेवल्याचा आरोप जो आहे तो या संपूर्ण गावकऱ्यांचा आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हे संपूर्ण गावकरी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी आज या ठिकाणी भोर तालुक्यात नसरापूर गावामध्ये घडलेली आहे आणि ज्या आरोपीवरती पहिले 2 गुन्हे असताना त्याला शासनाने सरकारने मोकळा सोडलेला आहे। जर त्याला अटक केला असता तर आज एका निरपराध जीवाचा या ठिकाणी बळी गेला नसता। त्याच्यावरती बलात्कार करून एका बालिकेवरती तिचा निरपराध खून केलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी रस्त्यावरून उठणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आरोपीवर गुन्हे